विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच बार्टीने नाशिक आणि पुणेमध्ये जे 200 विद्यार्थ्यांना मोफत MPSCचं फ्री कोचिंग देणार आहे. तर याची परीक्षा म्हणजे CET जी आहे MPSC CET ही 17 सप्टेंबर 2023 रोजी नाशिक आणि पुणे या दोन्ही ठिकाणच्या एक्झाम सेंटरवर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आता ही जी परीक्षा तुम्ही देणार आहात तर कुठले कुठले टॉपिक आणि कुठले कुठले पुस्तकं तुम्ही रेफर केले पाहिजे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, 2 पेपर आहेत. एक आहे जनरल स्टडी GS आपण म्हणतो आणि दुसरा आहे CSAT. तर दोघांचे सुद्धा आपण टॉपिक बघूयात की कुठले कुठले टॉपिक तुम्हाला बघायचे आहेत आणि कुठले पुस्तकं तुम्हाला रेफर करायचे आहे. तर चला सुरुवात करूया. पेपर 1मध्ये म्हणजे जनरल स्टडीमध्ये बघा, करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत ह्या तुम्हाला बघायच्या आहेत. सेकंड आहे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. भारताचा इतिहास तुम्हाला बघायचा आहे, पण महाराष्ट्राचा विशेष संदर्भ असेल असा इतिहास तुम्हाला बघायचा आहे. आणि भारतीय राष्ट्रीय चळवळी जे काही मुवमेंट झाल्या होत्या भारतामध्ये त्या तुम्हाला मुवमेंटसुद्धा बघायच्या आहेत. थर्ड आहे महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड जॉग्रफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड द वर्ल्ड. म्हणजे महाराष्ट्र, भारत आणि जागतिक भूगोल तुम्हाला बघायचा आहे, ज्याच्यामध्ये भौतिक, सामाजिक आणि महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल यात तुम्हाला बघायचा आहे. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र अँड इंडिया, पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट्स अँड इशू. हे जे काही महाराष्ट्राची आणि भारताची राज्यव्यवस्था आहे किंवा महाराष्ट्र आणि भारताचं जे काही शासन पद्धती आहे हे तुम्हाला अभ्यासायची आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी इन्क्लुजन, डेमोग्राफिक, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, आर्थिक आणि सामाजिक विकास जे आहे, शाश्वत विकास जो आहे, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र आणि सामाजिक क्षेत्रातील इतर जे काही उपक्रम आहे याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आहे जनरल इश्यू ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट टू रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरणीय जे काही पर्यावरणशास्त्र आहे, त्यानंतर जैवविविधता आणि हवामानातील जे काही सामान्य समस्या आणि त्याच्यातील जे काही बदल आहे हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे जनरल सायन्स, सामान्य विज्ञान तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण पेपर 2कडे येऊया, जो आहे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे ज्याला आपण CSAT म्हणतो. आता याच्यामध्ये बघा, कॉम्प्रिहेन्शन, उतार्यावरचे प्रश्न तुम्हाला बघायचे आहेत किंवा त्याच्यावर प्रश्न तुम्हाला येणार आहेत. तर उतार्यावर प्रश्न कसे सोडवतात याचं लॉजिकसुद्धा तुम्ही थोडंसं अभ्यासलं पाहिजे. त्यानंतर आहे इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किलवर किंवा संभाषण कौशल्य जे आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्याच्यामुळं त्याचासुद्धा तुम्हाला थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे लोकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, जे काही तार्किक प्रश्न आहे किंवा विश्लेषणात्मक जे काही प्रश्न आहे हे सुद्धा तुम्हाला बघायचे आहे. त्यानंतर आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत की अशा लेवलचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर आहे जनरल मेंटल ॲबिलिटी, जनरल मेंटल ॲबिलिटीसुद्धा तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर आहे बेसिक न्यूमरसी, नंबर सिरीजवर जे काही प्रश्न आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला क्लास 10 10वीचे जे काही लेवल आहेत त्या लेवलचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. आणि डाटा इंटरप्रिटेशन, माहितीचे पृथक्करण, ह्या लेवलचे काही प्रश्न असणार आहे. तर हे प्रश्नसुद्धा तुम्हाला सॉल्व करायचे आहे. तर याचासुद्धा तुम्ही थोडासा अभ्यास करून ठेवला पाहिजे. आता आपण बघूया तर पुस्तकं तुम्हाला कुठले कुठले रेफर करायचे आहे. तर बघा, NCERTचे बुक्स तुम्हाला 11वी आणि 12वी सर्व विषयाचे अभ्यासाचे आहे किंवा ते बघायचे आहेत. आणि विज्ञान जो विषय आहे तो तुम्हाला फक्त 7वी ते 12वी इथपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. त्याच्यानंतर आहे आधुनिक भारत, महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यामध्ये जयसिंगराव पवार हे लेखक आहेत, यांचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यानंतर आहे मेगा स्टेट महाराष्ट्र, AB सौदी यांचं पुस्तक आहे. त्यानंतर महाराष्ट्राची राज्यघटना आणि शासन, लक्ष्मीकांत यांचं आहे. त्यानंतर आहे भारतीय अर्थव्यवस्था, रंजन कोळंबे यांचं हे पुस्तक आहे. पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था,
प्रतियोगिता दर्पण हे पब्लिकेशन आहे. त्यानंतर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान रंजन कोळंबे यांचं हे पुस्तक आहे. सामान्य विज्ञान चंद्रकांत गोरे यांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर गणित आणि क्लुप्त्या आणि त्यांची उत्तरे पंढरीनाथ गोरे हे त्याचे लेखक आहेत. बुद्धिमत्ता चाचणी अनिल अंकलगी. त्यानंतर चालू घडामोडी याच्यामध्ये तुम्ही लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम, चाणक्य मंडल मासिक, योजना आणि लोकराज्य ह्या मासिकांचा आणि न्यूजपेपरचा समावेश तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे राज्यसेवा CSAT गाईड अरिहंत पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे, त्याचाही तुम्ही आधार घेऊ शकता. त्यानंतर आहे इंग्रजी व्याकरण पाल आणि सुरी, हे तुम्ही पुस्तक रेफर करू शकता. रेन अँड मार्टिन इंग्लिश ग्रामर या पुस्तकांचा देखील तुम्ही आधार घेऊ शकणार आहात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला हे जी काही 17 तारखेला परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेचं प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे आणि ती परीक्षा व्यवस्थित तुम्ही सॉल्व करायची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.